Welcome back to my YouTube channel Lavez Academy. If you are new to this channel, do subscribe, like and share with your friends. In this lecture we will see hydrocarbons, types of hydrocarbons and its application. खूप important lecture असणार आहे. There was a question asked on this topic in previous year question paper. हा previous year question paper आहे आणि 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारला गेला होता. स्क्रीनवर येईल तुमच्या. Answer the following questions. Define hydrocarbon, name the types of hydrocarbon and name 2 carbon compound used in day to day life. आता काय काय विचारलं आपल्याला. फर्स्ट ऑफ ऑल 3 मार्कासाठी क्वेश्चन आहे. खूप इम्पॉर्टंट लेक्चर असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. हायड्रोकार्बन, टाइप्स ऑफ हायड्रोकार्बन अँड इट्स ॲप्लिकेशन, म्हणजेच डे टू डे लाईफमधील 2 एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी द्यायचे. तर फर्स्ट ऑफ ऑल स्टार्ट करूयात. व्हॉट आर हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्स म्हणजे काय. द कंप इथे डेफिनेशन लिहून घ्या. जर तुम्हाला नोट्स हव्या असतील या सेक्शनमध्ये डेफिनेशन टाईप करून मिळतील, तुम्ही ते लिहून घेऊ शकता. सो व्हॉट आर हायड्रोकार्बन्स. द कंपाऊंड विच कंटेन कार्बन अँड ऑक्सिजन ॲज इट्स ओनली 2 एलिमेंट. नीट लक्ष द्या काय म्हणतोय. द कंपाऊंड the compound contain carbon and hydrogen as its only 2 element. याचाच अर्थ काय. असे कंपाऊंड जे की फक्त आणि फक्त कार्बन आणि हायड्रोजन पासूनच बनलेले आहेत. काय सांगितलं मी. असे कंपाऊंड जे की फक्त आणि फक्त कार्बन अँड हायड्रोजन या 2 एलिमेंट पासूनच बनलेले आहेत, त्यांना आपण काय म्हणतो. हायड्रोकार्बन्स. नावातच आहे बघा. हायड्रोकार्बन्स नावातच आहे. द कंपाऊंड विच कंटेन ओनली 2 एलिमेंट, दॅट इज कार्बन अँड हायड्रोजन ॲज इट्स ओनली 2 एलिमेंट्स. म्हणजेच असे कंपाऊंड जे की फक्त कार्बन आणि हायड्रोजन या 2 एलिमेंटपासूनच बनलेले आहेत, त्यांना आपण काय म्हणतो. हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन आर द फंडामेंटल अँड द सिम्पलेस्ट एलिमेंट्स. हायड्रोकार्बन काय आहेत. फंडामेंटल अँड सिम्पलेस्ट एलिमेंट आहेत. अजून एक काय पॉईंट. द स्मॉलेस्ट हायड्रोकार्बन इज. कोणता स्मॉलेस्ट हायड्रोकार्बन. मिथेन. कारण फक्त ह्याच्यात एकच कार्बन कंपाऊंड आहे, CH4. द स्मॉलेस्ट हायड्रोकार्बन इज मिथेन. तुम्ही एक्झाम्पल लिहू शकता हायड्रोकार्बनमध्ये. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन काही लिहू शकता. ते काय आहेत. सगळे हायड्रोकार्बनचे प्रकार आहेत. काल फर्स्ट पॉईंट क्लिअर झाला. या लेक्चरमध्ये आपण फक्त 3च पॉईंट कव्हर करणार. हायड्रोकार्बन, types of hydrocarbon and its application. First of all we saw that the definition for hydrocarbon. Next, types of hydrocarbon. The types of hydrocarbon मध्ये there are main 2 types of hydrocarbon. First is saturated hydrocarbon and second is unsaturated hydrocarbon. आता नीट लक्ष द्या. खूप सिंपल आहे. हायड्रोकार्बन झालं. हायड्रोकार्बनचे किती प्रकार आहेत. 2 प्रकार. विचार देत दोज. फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट इज सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन अँड सेकंड इज अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आता फर्स्ट ऑफ ऑल सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनची डेफिनेशन बघून घेऊ. द हायड्रोकार्बन इन विच द व्हॅकन्सी 4 व्हॅकन्सीज ऑफ कार्बन ॲटम इज ओनली फुलफिल्ड बाय सिंगल बॉन्ड. नीट लक्ष द्या काय म्हणतोय. पहिल्यापासून. द हायड्रोकार्बन इन विच द व्हॅलन्सी 4 व्हॅलन्सीज ऑफ कार्बन ॲटम इज satisfied or is fulfilled by only single bonding. म्हणजेच काय. असे कंपाऊंड ज्या ठिकाणी कार्बनचे प्रत्येक कार्बनचे किती व्हॅलन्सी असते. प्रत्येक कार्बनची 4. त्या 4ही व्हॅलन्सीज कशाने सॅटिस्फाय केल्या गेल्या असतील. फक्त आणि फक्त सिंगल बॉन्डने. डबल नाही, ट्रिपल नाही. काय पाहिजे. फक्त सिंगल बॉन्ड. These are called as saturated hydrocarbon. पहिल्यापासून बघून घ्या काय म्हणलं. पहिल्यापासून. द हायड्रोकार्बन इन विच द 4 व्हॅलन्सीज ऑफ कार्बन इज फुलफिल्ड और सॅटिस्फाईड बाय ओनली अँड ओनली सिंगल बॉन्ड इज कॉल्ड ॲज सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आता सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचे एक्झाम्पल कोणते कोणते येणार. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन काही लिहू शकता तुम्ही. CH4, then C2H6, C3H8, C4H10. आता 1 बाय 1 आपण नावं बघून घेऊया त्याची काय काय आहेत. CH4 आत्ता सांगितलं होतं. काय सांगितलं आहे. मिथेन.
प्रॉपर डेफिनेशन या साईडला येतीलच. तुम्ही नोट्स हव्या असतील तर नोट्स याचे बनवू शकता आणि हेच नोट्स तुम्ही एक्झाममध्ये लिहू शकता, जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतील. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्यूटेन, these all are the example for saturated hydrocarbon. सिम्पली असं लक्षात ठेवा, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजेच काय, असे हायड्रोकार्बन्स ज्याच्यामध्ये फक्त सिंगल बॉन्ड असतो. 2 कार्बन ॲटममध्ये काय असतं, फक्त आणि फक्त सिंगल बॉन्ड असतो. यालाच काय म्हणतो आपण, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आता या ठिकाणी बघा, आता CH4 तर डिरेक्टली या टाईपमध्ये येणाऱ्या स्ट्रक्चर तर CH4चा. नेक्स्ट C2H6. C2H6 मध्ये कसं येणार स्ट्रक्चर, लाईन स्ट्रक्चरमध्ये काढून दाखवतो तुम्हाला. C2H6. आलं का बरोबर. कार्बनच्या 4 व्हॅलेन्सीज कशाने फुलफिल केलेल्या गेल्या आहेत, फक्त आणि फक्त सिंगल बॉन्डने. हा काय झाला, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. लगेच प्रोपेनचं एक्झाम्पल बघून घेऊ. C3H8. किती हायड्रोजन ॲटम आहेत, 8. 3 कार्बन ॲटम. C3H8 इज द प्रोपेन. बघा, कार्बनची प्रत्येक व्हॅलेन्सी काय झालेली या ठिकाणी, फक्त आणि फक्त सॅटिस्फाईड बाय सिंगल बॉन्डिंग. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. ब्यूटेनचं पण एक्झाम्पल तसंच आहे. सिम्पली इथे एक C वाढवा आणि त्याच्या व्हॅलेन्सीज पूर्ण करून टाका युजिंग ओनली अँड ओनली सिंगल बॉन्ड. दिस इज द ब्यूटेन. आता घेऊयात आपण अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. काय सांगतो नीट लक्ष द्या. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. सॅच्युरेटेडमध्ये काय होतं, फक्त आणि फक्त सिंगल बॉन्ड. अनसॅच्युरेटेडमध्ये काय असणार आहे, डबल अँड ट्रिपल बॉन्ड. डेफिनेशन या साईडला लिहून येईल. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स, the hydrocarbons or the compound which hydrocarbon which contain double and triple bond in between 2 carbon atoms are called as unsaturated hydrocarbons. आता नीट लक्ष द्या, काय सांगितले डेफिनेशन. द हायड्रोकार्बन्स, एक तर हायड्रोकार्बन्स पाहिजेत म्हणजे कार्बन अँड हायड्रोजनपासून बनलेले कंपाऊंड. हायड्रोकार्बन विच कंटेन डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड इन बिटवीन 2 कार्बन ॲटम्स आर कॉल्ड ॲज अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. तर नीट लक्ष द्या. आता ह्यामध्ये सुद्धा 2 प्रकार पडतात. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमध्ये सुद्धा देर आर 2 टाईप्स. विच आर दोज, वन इज अल्किन अँड अनदर इज अल्काइन. काय सांगितलं नीट लक्ष द्या, अल्किन अँड अल्काइन्स. आता एक्झाम्पल घेऊयात. इथेन एक्झाम्पल घेतलं की तुम्हाला कळेल लगेच. इथेन कशाचं एक्झाम्पल होतं, सॅच्युरेटेडचं. आता अनसॅच्युरेटेडमध्ये काय येणार, इथिन. अल्किन अँड अल्काइन्स. अल्किन अँड अल्काइन्स. थोडंसं मोठं काढतो. इथिन. आता त्याचंच अल्काइन व्हर्जन काय असणार आहे, मी काय सांगितलं होतं, अल्केन, अल्किन अँड अल्काइन. इथं लिहून काढतो मी. अल्केन, अल्किन अँड अल्काइन्स. आता नीट लक्ष द्या. अल्केन कशाचा टाईप निघालो, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, बिकॉज दिस कंटेंट ओनली सिंगल बॉन्ड. सिंगल बॉन्ड असतो त्याच्यामध्ये. आता अल्किन्स अँड अल्काइन्स. अल्किन्स म्हणजे काय येणार, हे बघा, फक्त शेवटच्या 3 वर्ड्समध्ये डिफरंट आहे, 3 लेटर्समध्ये डिफरंट आहे, सॉरी. अल्केन्स म्हणजे सिंगल बॉन्ड, अल्किन्स म्हणजे डबल बॉन्ड अँड अल्काइन्स इज मेड अप ऑफ ट्रिपल बॉन्ड्स. नीट लक्ष द्या. अल्केन सिंगल बॉन्ड, अल्किन डबल बॉन्ड, अल्काइन ट्रिपल बॉन्ड्स. आता हे तर झालं आपलं सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं एक्झाम्पल. आता येऊयात आपलं अनसॅच्युरेटेडकडे, जे की आपलं चाललं होतं इथिन. आणि त्याचंच अल्काइन व्हर्जन काय असणार आहे, इथाइन. आता अल्किन अँड अल्काइनचे डेफिनेशन या साईडला येऊन जाईल. अल्किन म्हणजे काय, द अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन विच कंटेंट डबल बॉन्ड in between carbon atoms, and alkynes are those the
hydrocarbon or unsaturated hydrocarbon which contain triple bond in the carbon atoms are called as alkynes. सिम्पली काय, डबल बॉन्ड असलं की अल्किन्स असतात, ट्रिपल बॉन्ड असलं की अल्काइन्स असतात. आता एक्झाम्पल त्याचं, इथिन इज अ एक्झाम्पल ऑफ अल्किन. अल्किन म्हणजेच त्याच्यामध्ये काय डबल बॉन्ड आहे. त्याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, CH2 डबल बॉन्ड CH2. दिस इज द फॉर्म्युला फॉर अल्काइन. आता नेक्स्ट, सॉरी थोडंसं खाली लिहितो ह्याच्याच खाली म्हणजे नोट्स येईल तुम्हाला इथे. CH2 डबल बॉन्ड CH2. This is the example of alkene which is ethene and this is the formula. आता म्हणजे त्याचा फॉर्म्युला काय येणार, C2H4. आलं का, C2 आणि H4. म्हणजे त्याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, C डबल बॉन्ड C आणि या प्रकारे त्याच्या 4 व्हॅलेन्सीज फुलफिल झालेल्या असणार आहेत. डबल बॉन्ड एका ठिकाणी आणि सिंगल बॉन्डने हायड्रोजन ॲटम जोडला गेलेला आहे. आता इथाईनमध्ये कसे होईल स्ट्रक्चर, इथाईन इज मेडअप ऑफ ट्रिपल बॉन्ड, अल्काइन इज अ मेडअप ऑफ ट्रिपल बॉन्ड. म्हणजेच काय असणार आहे सिम्पली स्ट्रक्चर त्याचं, CH ट्रिपल बॉन्ड CH. कळतंय काय म्हणतोय, इथं काय होता डबल बॉन्ड, इथं काय ट्रिपल बॉन्ड. आता त्याचं स्ट्रक्चर कसे असणार आहे, सिम्पली C ट्रिपल बॉन्ड C अँड one रिमेनिंग बॉन्डिंग इज बॉन्डेड विथ हायड्रोजन ॲटम. म्हणजेच ट्रिपल बॉन्ड आणि राहिलेला एक बॉन्ड कशासोबत जोडला गेलेला आहे, हायड्रोजन ॲटमसोबत. दिस इज द एक्झाम्पल ऑफ अल्काइन्स. आता काय काय बघितलं आपण, एकतर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे काय, द हायड्रोकार्बन विच कंटेन डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड इन बिटवीन 2 कार्बन ॲटम्स आर कॉल्ड ॲज अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. अनसॅच्युरेटेडमध्ये 2 प्रकार होते, अल्किन, अल्काइन्स. व्हॉट इज अल्किन्स? Alkenes are nothing but unsaturated hydrocarbon which contain double bond. Those are alkenes. काय सांगतो मी, alkenes. Alkenes. ENE. And the unsaturated hydrocarbon which contain triple bond in between carbon atoms are called as alkynes. काही नाही, फक्त लास्टच्या 3 लेटरचा खेळ आहे. अल्केन म्हणजे सिंगल बॉन्ड, अल्किन म्हणजे डबल बॉन्ड, अल्काइन्स आर मेडअप ऑफ ट्रिपल बॉन्ड. आता ह्याचे झाले एक्झाम्पल इथिन अँड इथाईन. दीज आर द एक्झाम्पल ऑफ अल्किन अँड अल्काइन्स रिस्पेक्टिवली. आता येऊयात की व्हॉट आर द ॲप्लिकेशन्स. काय होता आपला थर्ड क्वेश्चन, नेम 2 कार्बन कंपाऊंड यूज्ड इन डे टू डे लाईफ. आता नीट लक्ष द्या, डे टू डे लाईफमध्ये आपण कार्बन कंपाऊंड कसे यूज करतो. तर डे टू डे लाईफमध्ये आपण बघतो मिथेन, ब्युटेन. लिहून दाखवतो तुम्हाला एक्झाम्पल्स. व्हॉट आर दी डे टू डे लाईफ एक्झाम्पल्स ऑफ हायड्रोकार्बन. सो फर्स्ट ऑफ ऑल नोट दॅट मिथेन. मिथेन इज यूज्ड इन कुकिंग पर्पजेस. म्हणजेच जाळ लावण्यासाठी किंवा आपण जी शेगडी असते त्यामध्ये काय असते, मिथेन यूज करू शकतो. कुकिंगसाठी आपण मिथेनचा यूज करू शकतो, ज्वलनशील आहे ते. नंतर काय एक्झाम्पल, देन देर इज एक्झाम्पल दॅट इज ब्युटेन. ब्युटेन इज ऑल्सो यूज्ड इन फायर और कुकिंगसाठी यूज करू शकतो आपण. ब्युटेन इज ऑल्सो यूज्ड इन लायटर्स. इथे लिहितो कुकिंग. लायटर जे सिगरेट लिट करायला यूज करतो ते लायटर. नेक्स्ट एक्झाम्पल इज इथेन. ETHENE. Next example is ethane. Ethane is used to make ethenes. इथेन काय करतं, इथेन पासून आपण इथिन बनवतो. and ethene is further used as anti-refrigerant or anti-freeze liquid. Anti-freeze as a anti-freeze liquid म्हणून यूज केलं जातं. अजून पॉलिमर्समध्ये यूज केलं जातं. पॉलिमर्स, प्लास्टिक यामध्ये आपण इथिन यूज करतो विच इज मेड अप ऑफ इथेन. काय काय एक्झाम्पल झाले, मिथेन कुकिंग पर्पजसाठी, ब्युटेन लायटरमध्ये यूज केला जातो. इथेनपासून इथिन बनतो. वी प्रिपेअर इथिन फ्रॉम इथेन
for anti-freeze liquid, then polymers, and it is also used in plastic manufacturing. काय काय सांगितलं आतापर्यंत? क्विक रिव्हिजन घेऊयात. काय काय शिकलो आज आपण? व्हॉट आर हायड्रोकार्बन्स? फर्स्ट ऑफ ऑल क्विक रिव्हिजनमध्ये व्हॉट आर हायड्रोकार्बन्स? What are hydrocarbons? Hydrocarbons are nothing but simply the compounds in which or compound which contain hydrogen and carbon as its only two element. काय सांगितलं नीट लक्ष द्या. एक मॅप देतो तुम्हाला. काय असतं नेमकं? हायड्रोकार्बन्स. Hydrocarbons, the compound which are only made up of hydrogen and carbon. कार्बन अँड हायड्रोजन पासून तयार झालेले कंपाऊंड्स म्हणजेच हायड्रोकार्बन्स. त्याचे टाईप कोणते कोणते होते? सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आता सॅच्युरेटेड what are saturated hydrocarbon? The hydrocarbon in which 4 valencies of carbon atom is satisfied by only using single bond. म्हणजे सॅच्युरेटेड मध्ये काय असतं? फक्त आणि फक्त सिंगल बॉन्ड प्रेझेंट असतो. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड्समध्ये देअर इज ओनली अँड ओनली सिंगल बॉन्ड इज यूज्ड. आता अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे काय? द हायड्रोकार्बन इन विच देर आर डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड्स इन बिटवीन कार्बन ॲटम्स. म्हणजे तिथं काय असतं? डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड्स इन बिटवीन 2 हायड्रोकार्बन्स. आता डबल बॉन्ड म्हणजेच काय सांगितलं होतं तुम्हाला? अल्किन्स. नीट लिहून घ्या. अल्किन्स. आणि ट्रिपल बॉन्ड म्हणजेच काय? अल्काइन्स. सिमिलरली सिंगल बॉन्ड म्हणजेच काय असतं या ठिकाणी? अल्केन्स. आता अल्किनची डेफिनेशन काय सांगितली होती मी? हायड्रोकार्बन इन विच देअर इज डबल बॉन्ड इन बिटवीन कार्बन ॲटम. अँड अल्काइन्स म्हणजे डबल बॉन्ड. अल्काइन्स म्हणजे unsaturated hydrocarbon which contain triple bond in between 2 carbon atoms are called as alkynes. आता अल्किनचं एक्झाम्पल तुम्ही काय लिहू शकता? आपण इथिनसाठी बघूयात. इथेनसाठी आता इथेन बघितलं. प्रोपेनसाठी घेऊयात. अल्केनमध्ये प्रोपेन वर्जन काय असणार आहे? प्रोपेन. नेक्स्ट अल्किनमध्ये काय असणार? प्रोपीन. लास्टचे फक्त आणि फक्त 3 लेटर्स बदलत आहेत. नीट लक्ष द्या. आणि अल्काइन्सचं वर्जन काय असणार आहे? त्याचंच प्रोपाईन. दीज आर द सम एक्झाम्पल फॉर अल्केन, अल्किन्स अँड अल्काइन्स. आता नेक्स्ट पॉईंटमध्ये काय बघितलं होतं? ॲप्लिकेशन्स ऑफ हायड्रोकार्बन इन डे टू डे लाईफ. ॲप्लिकेशन्समध्ये काय सांगितलं होतं? मिथेन. नेक्स्ट काय सांगितलं होतं? मिथेन कशामध्ये यूज होतो? कुकिंगमध्ये ॲज अ फ्यूल म्हणून यूज होतो. नंतर ब्युटेन इज यूज्ड इन लायटर्स. सिगरेट लिट करण्यासाठी और आग लावण्यासाठी जे आपण लायटर यूज करतो त्यामध्ये काय असतं? ब्युटेन. नेक्स्ट एक्झाम्पल इज इथेन. फ्रॉम इथेन वी मेक इथिन. इथेन इज यूज्ड टू मेक इथिन. अँड इथिन पासून आपण काय काय बनवतो? अँटी फ्रीज लिक्विड. अजून काय काय वापरतो? पॉलिमरमध्ये इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पॉलिमर्स अँड प्लास्टिक इंडस्ट्री. इथिन इज ऑल्सो यूज्ड इन प्लास्टिक इंडस्ट्री. हे त्याचं मॅपिंग आहे हायड्रोकार्बनचं. आज जो पॉईंट शिकलो आपण. आजचं लेक्चरला खूप छोटं असणार आहे आणि खूप इम्पॉर्टंट असणार आहे. या लेक्चरमध्ये आपण हेच बघूत. हायड्रोकार्बन 2 टाईप्स, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सॅच्युरेटेड म्हणजे अल्केन्स, अनसॅच्युरेटेड म्हणजे अल्किन्स अँड अल्काइन्स. आणि त्याचे सम एक्झाम्पल मिथेन, ब्युटेन, इथेन. इथिनपासून आपण अँटीफ्रीज लिक्विड और प्लास्टिक इंडस्ट्री आणि पॉलिमर इंडस्ट्रीमध्ये यूज केला जातो. तर नीट सगळ्या डेफिनेशन्स लिहून घ्या आणि त्याचे एक्झाम्पल
नीट लिहून घ्या. नेक्स्ट लेक्चरमध्ये वी विल सी फंक्शनल ग्रुप, होमोलॉगस सिरीज अँड आयसोमेरिझम. तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.